ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला. निवडणुका घ्या मग जनताच तुम्हाला जागा दाखवेल असा थेट हल्लाबोल ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपण संघर्ष करणार असा निर्धार ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांची शिवसेना नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं ठाण्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर राजन विचारे बोलत होते. शेवटच्या श्वासापर्यंत आपण संघर्ष करणार. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार राजन विचारे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपली शिवसेना नेतेपदी निवड केली त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकलाय त्या विश्वासाला कुठेही तडा लागू देणार नाही. एक सामान्य कार्यकर्त्याला 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार आणि 2दा खासदारपदी संधी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्याला मिळाली. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आपला संघर्ष आहे. जोपर्यंत भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आपला संघर्ष चालूच राहील असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील असंख्य शिवसैनिक या संघर्षाच्या काळात आपल्या पाठीशी उभे आहेत. युवा सैनिक आणि महिला पदाधिकारी देखील उभे आहेत असं सांगत शेवटच्या श्वासापर्यंत आपला संघर्ष सुरू राहणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत. त्याचबरोबरीने आमचे आदित्यजी ठाकरे आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब जे ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत आहे आणि त्या दैवताच्या सर्वांच्या आशीर्वादाच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शाखाप्रमुख, 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर 2दा खासदार, हे सर्व कोणामुळे मिळालं? हे सर्व या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे मला मिळालं आणि माझ्या सर्व ठाणेकर माझे जे मतदार आहेत त्यांच्यामुळे मिळालं. माझ्या रात्रभर माझ्या दिवस रात्र माझ्याबरोबर काम करणारे माझे असंख्य शिवसैनिक असतील, महिला असतील, महिला आघाडीच्या असतील, त्याचबरोबर युवासेना असेल, यांच्या अथक परिश्रमामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत जाऊ शकला. ते सर्व यांच्याच आशीर्वादामुळे झाला असं मी समजतो. तर पहिली तर जोखमदारी होती, पण आता परत नव्यानं आपल्याकडे जोखमदारी वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्षात मला वाटतं जबाबदारपणे काम करणाऱ्या व्यक्तीवरती एखादी जबाबदारी विश्वासाने टाकली जाते आणि तो विश्वासाला मी नक्कीच कुठे तडा लागू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे, मला वाटतं नवदुर्गा या ठिकाणी बसलेली आहेत आणि महिषासुरमर्दिनी नक्कीच तिचा हे दाखवेल. कोण कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लिमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे 3 नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते हा निर्णय घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत. उमेदवार कोणी जरी असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल असं मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. लोकसभा प्रवासाअंतर्गत मंगळवारी बावनकुळे ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय 2024ची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्यातून 45 खासदार 51% मतं घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 51% मतं ही भाजपची असतील. मग महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला भाजप निवडून आणेल असंही ठामपणे त्यांनी सांगितलं. तसंच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील असाही त्यांनी दावा केलाय. ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना छेडलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात 600 वॉरियर्स हे 3.5 लाख घरांपर्यंत जाऊन जनतेला सरकारनं केलेल्या कामांची माहिती देतील. तसंच जनतेच्या मनात असलेले गैरसमज देखील दूर करतील असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभेच्या 22 जागा ज्या शिवसेने होत्या त्या मागितलेल्या आहेत, त्यामुळे ते तुम्ही हा जो त्यांनी मागणी केली त्याला कसं टॅकल करणार? मी वारंवार सांगतो, आम्ही 48 लोकसभा 288 विधानसभेमध्ये महाविजयाची तयारी कोणी उमेदवार आला तरी तो 100% विजयी व्हावा याकरता करतो आहे. शिंदेजीकडे किती जातील, आमच्याकडे किती येतील, राष्ट्रवादीकडे किती जातील किंवा घटक पक्षाला काय मिळेल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल. त्यामुळं आमचं लक्ष काय, मोदीजीच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला. त्या संकल्पाला साथ देण्याकरता 45 खासदार महाराष्ट्रातनं हात वर करून उभे राहावे मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा. हा आमचा संकल्प आहे. याकरता आम्ही काम करतो आहे. कोण उमेदवार येईल, कोणतं चिन्ह राहील, आमच्या महायुतीचा जो उमेदवार येईल त्याला भाजप 51% ताकद देईल. याच्याकरता बैठक आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपण ठाण्यात येऊन टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे. महिषासुराचं मर्दन करणारी असून आपल्याला वाटतं की महाराष्ट्रात जे जे महिषासूर निर्माण झालेत त्यांचं मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना नाव न घेता लगावलाय. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली. आशिष शेलारांना इतिहास कमी माहीत असेल. आज एनडीएमध्ये कोणकोणते पक्ष, कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा मुलायमसिंग होते, फर्नांडिस होते, ते कोणत्या विचारांचे होते? मधु दंडवते होते, ते कोणत्या विचारांचे होते? हे सर्व समाजवादी विचारांचे होते आणि म्हणूनच आशिष शेलारांनी इतिहास तपासावा. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तरी शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचंही दानवे यांनी सांगितलं. मागील वर्षी वातावरण वेगळं होतं, मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी डुप्लिकेट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावलाय. आमचा एक नेता, एक झेंडा, एक मैदान असल्याचंही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठ्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. आपण देखील मराठवाड्यातील असून आपल्याला या आश्वासनांची चांगलीच माहिती आहे. आपण मराठवाड्यातील लोक या आश्वासनांच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचंही दानवे यांनी सांगितलं. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजिनल असल्याचं त्यांनी सांगितलं. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बैठका रुटीन संघटनेच्या होत असतात. मेळावा एक ऐतिहासिक होणार आहे. मागच्या वेळेस चित्र एक प्रेशर वेगळं होतं. यावेळेस आता मुक्तपणे या महाराष्ट्रातील शिवसैनिक नव्हे तर देशातले शिवसैनिक वाजत गाजत गुलाल उधळत येणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा शिवतीर्थावरती होतो, तर आता नव्याने माहिती समोर येते की शिंदे गटाचा मेळावा ठाकरे गट नाही, शिवसेनेचाच होतो. ही डुप्लिकेट शिवसेना आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना, ओरिजिनल शिवसेना. गटबीट आमचा काही नाहीये आणि म्हणून कोणाचं कुठं होतं आम्हाला काही घेणं नाही. एक मैदान, एक नेता आणि एक विचार, एक झेंडा हे आमचं ब्रीद आहे. यांचे नेते कोण आहे, दिल्लीत बसलेले का ते बघा. थँक्यू. ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची सर्व कामं कोणत्याही परिस्थितीत 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामं प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल असे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 605 कोटी रुपयांच्या निधीतून एकूण 282 रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत. यामध्ये विविध ठिकाणी UTWT, सिमेंट काँक्रिटीकरण आणि मास्टिक पद्धतीनं रस्त्यांची कामं केली जात आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली ही कामं 80 ते 90% पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या मोसमात जुलै महिन्यांपासून ही कामं थांबवण्यात आली होती. आता ती कामं पुन्हा सुरू झाली आहेत.
त्यापैकी जी कामं अपूर्ण आहेत ती महिनाभरात आणि जी कामं नव्यानं सुरू करायची आहेत ती 2 महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकण्यात आले. सर्व अपूर्ण आणि नवीन कामांची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. यामध्ये प्रलंबित कामांसाठी भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामं शक्य नसतील तर त्यांची संयुक्तिक कारणी-मीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल असंही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे शहर दौऱ्यावर आहेत. ठाणे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा शहर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून घर चलो अभियान राबवलं जाते. जुन्या स्टेशन रोडवरील व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद साधण्यात आला. देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत, मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकांना प्रश्न विचारले. ठाण्याचा खासदार हा आमचा संकल्प आहे. इथल्या सर्वात जास्त मताने ते येणार आहेत. भाजपचं नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. मी आज ठाण्यात फिरलो. नरेंद्र मोदी हेच येत्या काळातही पंतप्रधान झाले पाहिजेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आमदार असतील. तरुण वर्ग देखील येणाऱ्या काळात मोदीच निवडून येणार असं म्हणत आहेत. घर चलो अभियान आम्ही राबवत आहोत. मागील 9 वर्षात केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज ठाण्यात संवाद सुरू असून नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. ठाण्यातील 3.5 लाख घरी आपण पोहोचणार आहोत. लोकांपर्यंत सरकारचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करत असून आमचे आमदार 288 मतदारसंघात हा प्रवास करतील. निवडून येणारा उमेदवार हा महायुतीचा खासदार असणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयाची आम्ही तयारी करत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. ठाणे आणि कल्याण हा मतदारसंघ ना कोणी मागितला ना कोणी दिला. जागेचं वाटप जे होईल, परंतु हा मतदारसंघ महायुतीतीलच मित्रपक्षांकडे जाईल. शिंदे गटाकडे, अजितदादांकडे किंवा आमच्याकडे असेल. परंतु जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोणाकडे किती जागा जातील हे केंद्रीय समिती ठरवेल. राज्यात 45 खासदार निवडून आणण्याचा संकल्प असणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता एकदिलाने आम्ही काम करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.